इधर आके हमारा खेला किया है हमेशा, हमें छोड़ेगा नहीं, हमारा खेला कर दिया है, तुम लोग कुर्सी छीन लिया है हमेशा। मोदी अमित शाह जय श्री राम बोल के सब हिंदू के एक करके हमारा कुर्सी छीना है। अभी दीदी का हमारा दादा कर दिया है, हम इधर ही बैठ जाएगा, हम कोड़ेगा नहीं, हम इधर धरना पे बैठ जाएगा, हमें कुर्सी देगा नहीं। तुम लोग जीत गया है तो क्या करेगा, कुर्सी हमें देगा नहीं, तुमको कुर्सी कैसे लेगा, हमें देगा नहीं कुर्सी, हमें छोड़ेगा नहीं कुर्सी। तुम लोग झालमुड़ी खा खा के इधर खेला कर दिया बंगाल में, हमारा कुर्सी वापस करो, हम देगा नहीं कुर्सी तुम लोगों को। हमारा इधर बंगाल में कितना अच्छा हम टूरिस्ट बुलाया है, बांग्लादेशी रोहिंग्या को बुलाया है, इधर फॉरेन पॉलिसी मजबूत करा है, बांग्लादेशी टूरिस्ट को बुला के उधर हम होगे नहीं, चलबे नहीं, पढ़बे ना, तुम्हें की करबे आके बंगाल में। मशहूर कॉमेडियन रतन रंजन जो है वो खेला हो गया है बंगाल में, इस बार पूरा हिंदू जग गया है बंगाल का और खेला कर दिया है दीदी के साथ। हम बोला है कि हम बंगाल का दीदी है, दीदी बोला है, लेकिन बंगाल का पब्लिक बोला है कि अभी को अब दीदी नहीं चाहिए, दादा चाहिए। अमित दादा मोदी दादा को करा है, मोदी जी हमारा बंगाल 5 राज्यांचा निकाल, 3 राज्यात सत्ता पालट। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं बहुमताचं सरकार, ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता जाण्याची चिन्ह। तामिळनाडू दुसरं मोठं सत्तांतर तामिळनाडूत होताना दिसतंय। अभिनेता विजय थलपतीचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष। डीएमके एआयएडीएमके मागे पडले, टीव्हीके बहुमताच्या जवळ। तामिळनाडूत थलपतींचा विजय म्हणजे जयललितांनंतर आणखी एका अभिनेत्याचा उदय। केरळमधून डाव्यांची सत्ता गेली, काँग्रेसची एंट्री। केरळमध्ये काँग्रेस आघाडी स्पष्ट बहुमताच्याही पुढे। सततच्या पराभवात केरळमधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं। एआययूडीएफ सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन, ज्याचा भाजपला फायदा। पुद्दुचेरीत एआयएनआरसी आणि भाजप युतीचं पुन्हा एकदा सरकार। एआयएनआरसीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास। त्यामध्ये भाजप कार्यकर्ते जल्लोष करतात। कलांमध्ये टीएमसी 100 जागांपेक्षा सुद्धा खाली गेलेली आहे, तर 188 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे। तर कालच ममता बॅनर्जी यांचं एक स्टेटमेंट, त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली होती। आम्ही 200 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या मिळवणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र या ठिकाणी 100चा आकडा गाठणं देखील कठीण झालंय। सध्या टीएमसी 97 तर भाजप 188 जागा घेताना आपल्याला या ठिकाणी दिसते। तर तृणमूल काँग्रेस जो या ठिकाणी सत्तेतला पक्ष होता, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चौथ्यांदा विजयी होणार का याकडे लक्ष होतं। दावा केला जात होता, मात्र भाजपनं मुसंडी मारली आहे। मागच्या वेळेसच्या 77 जागा भाजपच्या, आता थेट 188 जागांची आघाडी भाजपनं घेतली। भाजपसाठी पश्चिम बंगालमधला हा विजय मोठा, अत्यंत महत्त्वाचा। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता भाजप कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आम्ही यंदा पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवणारच अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती सुरुवातीपासूनच भाजपच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्यांकडून, स्टार प्रचारकांकडून देखील येण्यास सुरुवात झाली होती आणि अखेर 188चा आकडा जो आहे, अतिशय मोठा आकडा भाजपने या ठिकाणी गाठलेला आहे। तर टीएमसीला केवळ 97 जागा, अर्थातच 100चा आकडा देखील गाठणं कठीण झालंय। पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे। 188 जागा